नमस्कार. TV9 मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी निखिला आणि महत्त्वाची बातमी, सुनेत्रा पवारांनी महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे. सुनेत्रा पवार महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री झाल्या आहेत. लोकभवनामधल्या दरबार हॉलमध्ये राज्यपालांनी सुनेत्रा पवारांना मंत्रिपदाची शपथ दिली. सुनेत्रा पवार या महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री झालेल्या आहेत. सुनेत्रा पवारांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेऊन एक इतिहास रचलाय. महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये सुनेत्रा पवार या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री झाल्या आहेत. सुनेत्रा पवार या महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री झाल्या आहेत. लोकभवनातल्या दरबार हॉलमध्ये राज्यपालांनी सुनेत्रा पवार यांना उपमुख्यमंत्री पदाची शपथ दिली. मी सुनेत्रा अजित पवार गांभीर्यपूर्वक प्रतिज्ञा करते की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारताच्या संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन. मी महाराष्ट्र राज्याची उपमुख्यमंत्री म्हणून माझी कामे निष्ठापूर्वक व सद्विवेक बुद्धीने पार पाडेन. अजितदादांच्या अस्थि विसर्जनानंतर सुनेत्रा पवार तातडीने मुंबईला रवाना झाल्या. त्यानंतर राष्ट्रवादीच्या आमदारांची बैठक झाली. या बैठकीत सुनेत्रा पवार यांची गटनेतेपदी निवड करण्यात आली. गटनेतेपदी निवड करण्याआधीच सुनेत्रा पवारांनी राज्यसभेच्या खासदारकीचा राजीनामा दिला. गटनेतेपदासाठी सुनेत्रा पवारांच्या नावाचा प्रस्ताव दिलीप वळसे पाटलांनी मांडला. छगन भुजबळ यांनी या प्रस्तावाला अनुमोदन दिलं. या बैठकीत राष्ट्रवादीचे सर्व अधिकारही सुनेत्रा पवार यांना देण्यात आले. यानंतर राष्ट्रवादीच्या नेत्यांनी सुनेत्रा पवार गटनेता झाल्याचं मुख्यमंत्री फडणवीसांना कळवलं. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी उपमुख्यमंत्री पदाच्या नावासाठी सुनेत्रा पवार यांची शिफारस राज्यपालांकडे केली. त्यानंतर लोकभवनात राज्यपालांनी सुनेत्रा पवारांना उपमुख्यमंत्री पदाची शपथ दिली. मी राज्यपाल महोदयांचे, मुख्यमंत्री महोदयांचे, उपमुख्यमंत्री महोदयांचे आभार मानतो की त्यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विधिमंडळ नेत्या म्हणून सुनेत्राबाईंना उपमुख्यमंत्री पदाची शपथ दिली. ज्या पद्धतीने त्या उभ्या राहिल्या, शपथ घेतली, खरं म्हणजे जे आहे, ज्या घरामध्ये एवढा मोठा दुःख होतं त्या घरातल्या महिला हे सगळं दुःख पचवून ज्या वेळेला एखादी महिला उभी राहते धीरोदात्तपणे, कौतुकाची गोष्ट आहे. जनमानसांची भावना होती. अतिशय चांगल्या पद्धतीने वहिनी कामकाज करतील, त्यांना त्या कामाचा अनुभव आहे. हा पुरोगामी महाराष्ट्र अनेक वर्षापासून प्रश्न विचारायचे की महिला नेतृत्व, तर ह्या प्रश्नाचं उत्तर आज मला असं वाटतंय वहिनींच्या रूपाने मिळतंय. आज सुनेत्रा वहिनी या महाराष्ट्राच्या एक महिला रणरागिणी म्हणून नक्कीच चांगलं काम करतील अशा अपेक्षा आहे. पूर्ण महाराष्ट्रासाठी हे एक प्राऊड मुवमेंट आहे. एक हिस्ट्री क्रिएट केली आहे. एक महिला डेप्युटी चीफ मिनिस्टर म्हणून त्यांची निवड झाली आहे, त्यांची शपथविधी झाली आहे. कपाळाचं कुंकू गमावलेली जी महिला असते तिचं दुःख, आणि दुसरीकडे या संपूर्ण महाराष्ट्र परिवाराची, राष्ट्रवादी परिवाराची जबाबदारी आज त्यांनी आमच्या सगळ्यांच्या आग्रहास्तव स्वीकारलेली आहे. आता थोड्याच वेळामध्ये राज्यपालांकडून सुनेत्रा पवारांची खाती जाहीर होणार आहेत. मुख्यमंत्री फडणवीसांकडून खात्यांसंदर्भात राज्यपालांना पत्र देण्यात आले. सुनेत्रा पवार यांना कोणती खाती मिळणार या संदर्भात अधिकृत घोषणा होणार आहे. तर सुनेत्रा पवार यांनी आज उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर रोहित पवारांनी एक ट्विट केलेलं आहे, तर ते आपण पाहूया. राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून सुनेत्रा काकींनी शपथ घेतली, याचा आनंद आहे. खरं म्हणजे अजितदादांची जागा कुणीच घेऊ शकत नाही, पण किमान सुनेत्रा काकींच्या रूपात तरी आम्ही तिथे अजितदादांना पाहू. डोक्यावर डोंगरा एवढं दुःख असताना, आम्ही सर्वजण शोकाकुल असताना त्यांना शुभेच्छा तरी कशा द्याव्यात हे कळत नाही, असं ट्विट रोहित पवारांनी केलंय. सुनेत्रा पवारांच्या उपमुख्यमंत्री पदाच्या शपथविधीच्या आधीच दोन राष्ट्रवादींमधला सुप्त संघर्ष उघड झाले. सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेलांनी शरद पवारांना या सर्व चर्चांपासून दूर ठेवल्याचं स्पष्ट झालं. शपथविधीबाबत माहिती नसल्याचं पवारांनी भाष्य केलंय. सुनेत्रा पवारांच्या उपमुख्यमंत्री पदाच्या शपथविधी आधीच दोन राष्ट्रवादींमधला सुप्त संघर्ष उघड झालाय. शरद पवारांनी सकाळी पत्रकार परिषदेत शपथविधीची माहिती नसल्याचा गौप्यस्फोट केला.
शरद पवारांनी अनभिज्ञ असल्याचं वक्तव्य करताना पटेल तटकरे पुढाकार घेत असल्याचं म्हटलं. राष्ट्रवादीचे निर्णय आता पटेल तटकरे घेत असल्याच्या चर्चा पवारांच्या वक्तव्यानं रंगल्या. सुनेत्रा पवारांना उपमुख्यमंत्री करण्याच्या निर्णयात सहभागी करून न घेण्यात आल्याचं शरद पवार यांनी उघड केलं. तर आज शपथविधी होत आहे. शपथविधीला पवार कुटुंबियांपैकी कोण कोण असणार साहेब, आपण उपस्थित राहणार अशी बातम्या येत आहे. आपण जाणार या पत्रकार परिषदेत शरद पवार यांनी विलिनीकरणाची 12 तारखेला घोषणा होणार होती असाही गौप्यस्फोट केला. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्यावर 4 महिन्यांपासून चर्चा सुरू होती असंही पवार म्हणाले. दादा जयंत पाटलांची विलिनीकरणाबाबत चर्चा झाली होती असंही पवारांनी उघड केलं. विलिनीकरणाबाबत चर्चा झाली होती पण आता खंड पडला असं वक्तव्य पवारांनी केलं. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र याव्यात ही अजितदादांची इच्छा होती असा अर्थ पवारांच्या वक्तव्याचा होता. आता दादा नसताना पटेल तटकरेंनी दादांच्या राष्ट्रवादीचे निर्णय घेत असल्याचं पवारांनी अप्रत्यक्षपणे म्हटलंय. चालू होत माझ्या कारणात जे होत ते सगळे चर्चेत नव्हतं. पण अजितदादा, जयंत पाटील, शशिकांत शिंदे असे आमचे काही तरी याच्यात सतत होते. तटकरे आणि पटेल हे दोन लोक महाराष्ट्राला चांगल्या पद्धतीनं माहिती आहे. स्वतःचा स्वार्थ, स्वतःचा इंटरेस्ट, त्याच्यासाठी कोणत्याही प्रकारच्या राजकीय स्थितीत जाऊ शकतात. वेगवेगळ्या पद्धतीनं नेतृत्व करणारे आहेत, परंतु हे दोन अतिशय व्यावसायिक पद्धतीनं राजकारण करणारे लोक आहेत. शरद पवारांच्या या वक्तव्यानंतर तटकरेंनी विलिनीकरणावर भाष्य केलंय. दादांनी दोन्ही राष्ट्रवादीच्या एकत्र येण्याची चर्चा फक्त स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपुरती केली असल्याचं म्हटलंय. तटकरेंना या वक्तव्यातून दोन्ही राष्ट्रवादींच्या विलिनीकरणाची चर्चाच नव्हती असं सूचित करायचंय. दुसरीकडे जयंत पाटील मात्र दादांची दोन्ही राष्ट्रवादीचं विलिनीकरण करावं अशी इच्छा होती, तशी आमची चर्चाही झाली होती असं म्हणताय. अलीकडच्या काळात बऱ्याच वेळेला दादा स्वतः माझ्या घरी आलेले होते. अनेक वेळेला त्यांची माझी चर्चा झालेली होती. जवळपास 4 वेळा तर ते जेवणात संध्याकाळी यायचे आणि जेवण करूनच चर्चा पूर्ण करून जायचे. त्यामुळं बऱ्यापैकी त्यांची इच्छा होती की साहेबांच्या देखतच मला हे सगळे दोन्ही पक्ष आपले एकत्रित करायचे. दस्तूर खुद्द आदरणीय अजितदादाने एक पत्रकार परिषद घेतली होती आणि त्या पत्रकार परिषदेमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ज्या आता होत आहेत त्या संदर्भामध्ये चर्चा झाली अशी स्पष्टपणाचा खुलासा किंवा माहिती पत्रकारांशी संवाद करत असतानाच आदरणीय अजितदादांनी त्या ठिकाणी केलेली होती. हे आपल्याला सर्वांनाच ते विदित त्या ठिकाणी आहे. विलिनीकरणाची दादांची इच्छा पूर्ण व्हावी ही आमची इच्छा असल्याचं सांगून शरद पवार यांनी त्यांच्याकडून कुठलाही खुडा नसल्याचं दाखवून दिलं. घाईघाईनं शपथविधीवरून जयंत पाटलांनीही तटकरे, प्रफुल्ल पटेल यांच्याकडे बोट दाखवलंय. तर दादांच्या राष्ट्रवादीचे निर्णय तटकरे, पटेल आणि भुजबळ घेत असल्याचं जयंत पाटील म्हणाले. मग आता दोन्ही राष्ट्रवादी दादांची इच्छा होती. आज तरी किमान फिजिकली स्वतंत्र पक्ष आहे त्यांचा आमच्यापासून आणि त्यांचा पक्षाचे निर्णय हे आता सध्या दिसतंय की प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे हे त्यांच्या पक्षाचा निर्णय आणि काही प्रमाणात कदाचित भुजबळ साहेब असतील हे तिघं घेत आहेत. 8 फेब्रुवारीलाच विलिनीकरणाचा निर्णय जाहीर होणार होता असं जयंत पाटलांनी सांगितलं. पण 8 तारखेला दिल्लीला लग्नाला जायचं असल्यानं तुम्ही ठरवाल ती तारीख असं अजितदादा आपल्याला म्हणाल्याचं जयंत पाटलांनी माध्यमांना सांगितलंय. त्यानंतर 12 तारखेला विलिनीकरणाचा निर्णय एकत्रित येऊन घोषित करण्याचं ठरलं होतं
असं सांगून जयंत पाटलांनी बैठकीतली सर्व इनसाइड स्टोरी सांगितली. शेवटी 16 तारखेला रात्री माझ्या घरी आमच्या पक्षातल्या काही प्रमुखांची आणि त्यांची बैठक झाली. 16ला सगळेच आम्ही एकत्रित जमलो आणि त्या दिवशी ठरलं की आपण जिल्हा परिषदेच्या निवडणुका आघाडीत लढवून जिल्हा परिषदेचे निकाल लागल्यावर 7ला निकाल लागतील, त्यांचं म्हणून 8लाच करू. म्हटलं 8ला मी दिल्लीला एका लग्नाच्या निमित्तानं आहे, 8-9ला नको, मग किती येतो मी? तर त्यांनी सांगितलं जयंत पाटील ठरवतील ती तारीख मंजूर आहे. मग आम्ही 10-8ला करू, मग 12ला करू, मग 12ला करू, कारण मध्ये 4-5 दिवस त्या फॉर्मॅलिटीला लागतील. 12 तारीख ही आम्ही निश्चित केली. दुसरीकडे विलिनीकरणाची माहिती तटकरे, पटेल, भुजबळांना होती असं वक्तव्य अण्णा बनसोडे यांनी केलंय. नाही तसं म्हणता येणार नाहीये. प्रफुल्लभाई पटेल, सुनील तटकरे, छगनजी भुजबळ ह्या वरिष्ठ नेत्याला या गोष्टीची सर्व कल्पना होती. त्यामुळे मला नाही वाटत की कुणी जाणून बुजून कुणाला अंधारात ठेवल्याचा हा प्रश्नच येत नाही. इथे सुनेत्रा पवारांची गटनेतेपदी निवड झाली असून राष्ट्रवादीमध्ये सध्या मोठ्या घडामोडी घडतायत आणि त्यामुळे दोन्ही राष्ट्रवादी विभक्तच राहणार का असा सवाल आता उपस्थित होतोय. अजित पवारांच्या अस्थी विसर्जित होत नाहीत, तोच दोन्ही पवार कुटुंबात मोठ्या घडामोडींची सुरुवात झाली आहे. काल अजित पवार यांच्या अस्थींचं विसर्जन होताच सुनेत्रा पवार रात्री तातडीने उपमुख्यमंत्री पदाच्या शपथेसाठी बारामतीहून मुंबईकडे निघाल्या. दुसऱ्या दिवशी मुंबईमध्ये शपथविधीची लगबग सुरू असतानाच बारामतीमध्ये शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन सुनेत्रा पवार यांच्या शपथविधीची आपल्याला काहीही माहिती नसल्याचं सांगून मोठी खळबळ उडवून दिली आहे. आपण उपस्थित राहणार अशी बातमी आहे. आपण जाणार तो त्याच्या आजी आजोबांना भेटायला आला होता. कसलं नाही मला काही यातलं ताई माहिती नाही. मला नाही माहिती दादा, खरंच पवारांच्या या विधानानं सुनेत्रा पवार कुटुंबात कल्पना न देताच उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेण्यासाठी मुंबईत निघाल्या हे स्पष्ट झालं. विशेष म्हणजे हा निर्णय अजित पवारांच्या पक्षांतर्गत आहे. मात्र अजित पवार हयात असताना दोन्ही राष्ट्रवादी एकत्रीकरणाच्या चर्चा घडल्या होत्या, याचीही आठवण शरद पवार यांनी करून दिली. त्याच्यामध्ये काही चालू होतं, माझ्या कारणात जे होतं ते सगळे चर्चेत लीन होतं. पण अजित दादा, जयंत फासी, शशिकांत शिंदे असे आमचे काहीच तरी याच्यात सतत होते आणि ते त्या सगळ्यांना एकत्रित करण्याच्या प्रक्रियेचा दर पोहोचले होते. दरम्यान शरद पवार यांच्या विधानानंतर अजित पवारांचे पुत्र पार्थ पवार पुन्हा मुंबईहून बारामतीत पोहोचले. शरद पवारांसोबत जवळपास 1 तास त्यांची बैठक झाली. बैठकीत सुप्रिया सुळे आणि रोहित पवारही उपस्थित होते. माहितीनुसार शरद पवार यांनी केलेल्या विधानानंतर पार्थ पवार सुनेत्रा पवारांचा निरोप घेऊन शरद पवार यांच्याकडे पोहोचले. पार्थ पवार यांनी शरद पवार यांना शपथविधीचं निमंत्रणही दिलं. मात्र पवार कुटुंबातून शपथविधीला कोण हजर राहतं हे पाहणं महत्त्वाचं आहे. तुर्तास अजित पवार गटातले काही नेते दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाविरोधात असल्याचं स्पष्ट आहे. खुद्द अजित पवारांनी हयातीत विलिनीकरणाचे संकेत दिले असले तरी त्यांच्या पश्चात राष्ट्रवादीमधलं अंतर्गत राजकारण पूर्णपणे बदललंय.